नमस्कार. तर बघा आज मी घेऊन आले लोणच्याचा व्हिडिओ. तर बघा मार्केटमध्ये कैऱ्या उपलब्ध झाल्या आहेत लोणच्याच्या आणि आता सगळीकडे लोणचं टाकायला सुरुवात झाली आहे. तर मी पण तुमच्यासाठी मस्त असं गोड आंबट तिखट लोणच्याची रेसिपी घेऊन आले आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी काही ट्रिक पण यूज केलेल्या आहेत त्या पण तुम्हाला पुढे दिसतील. तर इथं मी 10 किलो कैरी मार्केटमधूनच फोडून आणली आहे आणि या कैरीला मी घरी आल्यावर स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि तिला आता आपण हळद लावून पंख्याखाली थोडी टाकून घेणार आहोत. तर आपण लागणारं साहित्य बघूया. इथं 1 किलो मोहरीची डाळ घेतली आहे मी. आता 250 ग्रॅम इथं मी धने पावडर घेतली आहे. इथं मी 150 ग्रॅम मेथी आणली होती, तिला मिक्सर मधून अशी जार भरडी दळून घेतली आहे. इथं 1 वाटी लसूण ठेचून घेतला आहे. इथं मी 250 ग्रॅम तिखट घेतलंय लाल. हे थोडं जास्त प्रमाणात तिखट आहे म्हणून मी 250 ग्रॅम यूज केला आहे. इथं आहे लवंगा आणि काळे मिरे. हे आपण फोडणीसाठी वापर करणार आहोत. ही बडीशोप आहे. ही पण मी 200 ग्रॅम घेतली आहे आणि हिला अशी जाड भरडी दळून घेतली आहे. तर ही लवंगा, मिरे आणि दालचिनीची पावडर आहे. मी हे पण मिक्सर मध्ये फिरवून घेतला आहे. ही आहे आपली हिरवी विलायची आणि काळ्या विलायचीची पूड. ही पण मी मिक्सर मधूनच तयार करून घेतली आहे. आणि हा 25 ग्रॅम हिंग आहे. इथं 1 किलो गुळ घेतला आहे. आणि ह्या मिठाच्या पिशव्या आहेत. ह्या 1 किलो आहेत. अर्धा किलोची एक पिशवी आहे. इथं तुम्हाला किती खारट आणि किती कमी खारट हवं त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. तर हा आहे 10 किलो लोणच्याचा सामान. तुम्ही बघू शकताय. तर आपल्याला लोणचं मस्त हे टाकून घ्यायचंय. तर त्यासोबत मी इथं 2 किलो तेल हे गरम करायला कढईमध्ये ठेवलंय. आपल्याला हे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचंय म्हणजे आपल्या लोणच्याच्या मसाल्याला फोडणी चांगली बसली पाहिजे. तर इथं आपल्याला एक मोठं भांड घ्यायचंय. त्यामध्ये आता पहिले तर मी गूळ टाकून घेते खाली. आता आपल्याला मसाले हे व्यवस्थित ह्या तगारीमध्ये अंथरून घ्यायचे आणि काळजी अशी घ्यायची की हे भांड ओलं नाही पाहिजे, थोडंही पाणी नको पाहिजे, कारण लोणच्याला पाणी बिलकुलही चालत नाही. तरी दक्षता घ्या आणि लोणचं बनवताना व्यवस्थित काळजी घेऊन लोणचं बनवा, कारण आपल्याला वर्ष काय 2 वर्ष टिकायला पाहिजे अशा पद्धतीने आपण लोणचं बनवत आहोत. तर इथं मी गूळ अंथरून घेतलाय, टाकून घेतलाय आणि आता ही मोहरीची डाळ टाकून घेते. सर्व असं आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचंय साहित्य. खूप छान टेस्टी होतं लोणचं खायला. तुम्ही माझ्या पद्धतीने एक वेळा लोणचं बनवून बघा, खूपच छान लागेल. आता आपण मीठ टाकून घेऊ. अशा आपल्याला दोघं पुढे टाकून घ्यायचे आहे. काळजी घ्यायची लोणचं बनवताना. आपण म्हणतो ना की आपली वर्षाची वस्तू आहे आणि कसं असतं ना, जेवणामध्ये लोणचं असलं की 2 घास अजून आपण जास्त खातो. तर इथं मी मीठ टाकून घेतलंय. तर तुमचे लोणचे बनवले गेले का कमेंट मध्ये नक्की कळवा मैत्रिणींनो. आता इथं आपण तिखट टाकून घेऊ. असं छान आपल्याला एक आपण म्हणतो ना आळं तयार करून घ्यायचंय. म्हणजे आपण जे तेल टाकू ना ते व्यवस्थित सर्व मसाल्यामध्ये मुरलं पाहिजे. तर आता इथं धनेपूड ही तशीच टाकून घेऊ आपण. जसे आपण सर्व साहित्य टाकून घेतलंय. ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. मी माझ्या आईची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. आता इथं धनेपूड टाकून झाली आहे. आता इथं आपण मेथी पण टाकून घेणार आहोत. तसंच बडीशोप पण टाकून घेऊ आपण. आता हे जे साहित्य आपण बनवत आहोत ना, याला आमच्याकडे रायतं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्कीच कळवा.
याला आम्ही रायतं असं म्हणतो. तर ज्याला रायतं जास्त हवं असतं त्याने सामग्री जास्त घेतली तर चालते. आम्हाला मीडियम प्रमाणात रायतं हवं म्हणून आम्ही एवढं साहित्य घेतलंय. तर मी जो लसूण ठेचून घेतला होता तोही आता टाकून घेते. तर आपलं तिथं सर्व मसाला तगारीमध्ये व्यवस्थित टाकून झालाय. आता हा फोडणीचा सामान आहे. इथं हिंग, लसण फोडणीला आणि मिरे, लोंगा आपण आता इथं टाकून घेणार आहोत. फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे बघा, तुम्ही बघू शकता तेल किती कडक असं गरम झालंय. अंगावर उडण्याची शक्यता असते तर थोडं लांबच उभं राहून हे काम करा. इथं लोंगा पण टाकून घेतलाय, मिरे टाकले, लोंगा मिरे आणि आता हिंग टाकून घेऊ. आता हे असं सर्व आपल्याला आपल्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचंय. उन्हाळ्याचे दिवस संपण्यात आले. पावसाळ्याच्या तोंडावर सर्वांच्या घरी लोणचं बनवण्याची प्रोसेस चालू होऊन जाते. तशीच माझीही चालू झाली. म्हणतो ना, वाळवणाचे पदार्थ झाले की लगेच लोणचं बनवण्याची वेळ येते. तेच आपलं इथं लोणचं बनत आहे. तर बघा आता एकदम कडक असं तेल झालंय. अशी छान फोडणी बसू द्यायची आणि हे सर्व आपल्याला आपल्या मसाल्यावर टाकून घ्यायचंय. बघू शकता किती कडक असं गरम तेल आहे. रेसिपी बनवताना काळजी घ्या स्वतःची. तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. सर्व मसाला हा आता एकजीव झाला पाहिजे असं करायचंय आपल्याला मिक्स. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचंय. मेहनत असते पण एक वेळेस मेहनत केली पण ते 12 महिना आपण खाऊ शकतो, 12ही महिने. त्यासाठी मेहनत तर घ्यावीच लागते. तर अशा प्रकारे आपण हा मसाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर बघा छान असा एकीकडून आपला मसाला सर्व मिक्स झाला आहे. तुम्ही गुळाऐवजी साखर पण टाकू शकतात. साखरही चालते पण गुळ टाकला तर अतिउत्तम आहे. मस्त छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. आता वाटतंय आपल्याला की यामध्ये तेल नाही पण नंतर एवढं भरपूर सारं तेल सुटतं त्याला. तर छानपैकी आपला इथं मसाला कालवून झाला आहे. एकदम मस्त असा घमघमाट सुटलाय घरामध्ये. मसाल्यांचा एकदम वास असा छान येतोय. तर इथं आपला मसाला कालवून झालाय शेवटी. तर बघा इथं मी 4 ते 5 तास या कैऱ्या पंख्याखाली टाकून घेतल्या. त्या तुम्ही बघू शकताय. हळद लावल्याने असा मस्त त्यांच्यातलं पाणी जे ना ते निघून जातं आणि छान आपलं लोणचं हे बनतं. तर इथं माझ्या कैऱ्याही व्यवस्थित आहेत. तर आपण मसाला थोडा थंड झाला की ह्या कैऱ्या त्यामध्ये टाकून लोणचं भरून घेणार आहोत. तर बघा आता मी मसाला थंड झाला आहे तर लोणचं भरून घ्यायला घेतलंय. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून भरून घ्यायचंय. इथं मी लोणचं भरायला माझ्या आईला बसवलंय. कारण कॅमेरा पकडण्यासाठी कोणी नव्हतं म्हणून मग माझ्या आईला मी मसाला मिक्स करण्यासाठी बसवलं. कारण तिच्याच पद्धतीने मी हे लोणचं बनवलंय, आईच्या पद्धतीने. आम्हाला मनापासून आवडतं. माझ्या आई
आधीपासून जे लोणचं बनवायचे ना ते आम्हाला भाजी नसली तरी चालायचं, पण आम्हाला लोणचं आणि फोडी आम्ही खाऊन घ्यायचो. एवढं भारी माझी मम्मी लोणचं बनवायची. तर बघा मी मार्केटमध्ये जाऊन लोणच्याची बरणी त्या दिवशी आणू नाही शकले, म्हणून मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये हे लोणचं भरलं. 2 ते 3 तास फक्त. त्यानंतर मी मार्केटला गेली होती, तुम्ही पुढे बघू शकता. तर आपल्याला हे लोणचं असं भरून घ्यायचंय. सर्व फोडींना आपला मसाला लागला गेला पाहिजे, रायतं लागलं गेलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्कीच कळवत जा. असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून या कैऱ्या इथं डब्यात भरून घ्यायच्या आहे. आणि आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणी खूप दमट प्रमाणात दमट असं वातावरण असतं जास्त प्रमाणात. म्हणून मी विचार केला या प्लास्टिकच्या डब्यात न भरता आपण लोणच्याची बरणी आणावी. तर बघा इथं सर्व आता लोणचं हे आपण भरून देऊ मस्त. प्रत्येकाला आपल्या आईच्या हातची वस्तू ही मनापासून आवडत असते. तर इथं आपला डबा आता भरण्यामध्ये आलाय. मला एक मोठा डबा आणि एक छोटा डबा लागला होता. कारण ते आधी डबा भरतो पण नंतर ते लोणचं जे असतं ना ते खचतं. 2-3 दिवसामध्ये ते खाली खाली खचत जातं ते लोणचं. नंतर लोणच्यावर ध्यान ठेवण्याचं एवढंच आहे की त्यावर पाणी वगैरेच आपल्याला थेंब पडू द्यायचा नाहीये. एकाएकी त्याला उघडं सोडायचं नाही लोणच्याला. मग आपली वस्तू कशी 2 ते 3 वर्ष टिकू शकते. तर आता आपण दुसऱ्या छोट्या डब्यामध्ये पण टाकून घेतोय. एकच नंबर. घरात असा मस्त लोणच्याचा मोठ्या प्रमाणात वास सुटला होता. असं वाटत होतं आता आताच खाऊन घ्यावं लोणच्याला, असं खूप छान वाटत होतं. आणि जेव्हा बनतं ना नवीन आपल्या घरात काहीतरी वस्तू, तेव्हा अजूनच खूप उत्सुकता असते की कशी बनणार, कधी होणार, कशी लागणार. तर तशी उत्सुकता मला पण झाली होती. तर बघा इथं आपले असे 2 डबे भरले, एक छोटा एक मोठा 10 किलोचा. बघू शकताय तुम्ही. तर बघा मी बोलण्याप्रमाणे त्याच दिवशी संध्याकाळी गेली आणि लोणच्याची बरणी मार्केटमधून घेऊन आली. तिला व्यवस्थित धुतली, उन्हामध्ये सुकवली. या बरणीचा व्हिडिओ मी छोटा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला जाऊन बघा. आणि तुम्ही लोणच्याच्या बरणीची कशी काळजी घेऊ शकता हे त्या व्हिडिओमध्ये मी सर्व डिटेल दिली आहे. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तर आता मी ते लोणचं याच्यामध्ये ट्रान्सफर केलं सकाळी उठून. म्हणजे मी आज हे लोणचं भरलं सकाळी उठून परत या बरणीमध्ये टाकलं, तर तुम्ही बघू शकता किती तेल सुटलंय. त्या दिवशी टाकल्या दिवशी पूर्ण कोरडं होतं ना, दुसऱ्या दिवशी बघू शकता एकच एकच नंबर लाल बुंद एकच नंबर लोणचं दिसतंय. तर इथं आता बरणीमध्ये लोणचं भरून तयार आहे. तर आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत, फ्रेंड सर्कलमध्ये. आणि व्हिडिओला छान अशी कमेंट करा की मन असं भरून येईल अशा कमेंट करा छान छान. आणि असेच व्हिडिओ बघत राहा. काळजी घेत राहा स्वतःची. थँक यू.